जय श्री वरद विनायक भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं, भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये। भगवान श्री वरद विनायकाच्या दरबारामध्ये संपन्न होत असलेला प्रथम वर्धापन महोत्सव भगवान श्री वरद विनायकाच्या आगमनाला प्राणप्रतिष्ठेला या महिन्यातील म्हणजे माघ शुद्ध पंचमीला 1 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या प्रित्यर्थ माऊली ज्ञानोबारायांच्या महान ग्रंथाचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी संपन्न होतंय। त्याचबरोबर प्रवचन, कीर्तन, काकड आरती, हरिपाठ, अन्नदानादी सर्व पवित्र कार्यक्रम या ठिकाणी आपणा सर्वांच्या सहयोगानं पार पडत आहेत। अर्थात भगवान श्री पांडुरंगाची कृपा, भगवान वरद विनायकाची इच्छा आणि आपले सर्वांचे सद्गुरू पूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचे कृपाशीर्वाद, त्याचबरोबर आपणा सर्वांचं यथायोग्य अशा पद्धतीचं सहकार्य आणि त्यातून हा कार्यक्रम इथे अतिशय आनंदात संपन्न होतोय। या उत्सवामध्ये एक नवीन उपक्रम आपणा सर्व भाविकांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आपण सुरू करतोय।
ते म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये पसायदानाचं निरूपण, पसायदान प्रवचन. एक अल्पसा प्रयत्न पसायदान प्रवचनाचा आपण या ठिकाणी करू पाहतोय. माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याचा संकल्प केला त्यावेळेला माऊलींची भावना अशी आहे, ते म्हणतात की टिटीभू चांचूवरी माप सुये सागरी मी नेनतू त्या परी प्रवर्ते येथ. टिटवीनं सागर उपसून टाकण्याचा संकल्प करावा, तशा पद्धतीनं सामान्य माणसानं अध्यात्माचं चिंतन करणं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य साधकाच्या दृष्टीनं तो प्रयत्न खरोखर फार कठीण आहे, अवघड आहे. परंतु एक सेवा म्हणून आपण पसायदानाच्या चिंतनाचा प्रयत्न या ठिकाणी करूया. पसायदानातील प्रथम क्रमांकाच्या ओवीचं निरूपण आज करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदानहे. या ओवीचा काही भाव पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. खरं म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ लिहिला हाच मराठी वाङ्मयातील एक सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. मराठी भाषेला प्राप्त झालेला तो एक सर्वोत्तम अलंकार आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये संतश्रेष्ठ नामदेवराय म्हणतात, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता हे सुवर्ण आहे आणि गीता रूपी शुद्ध सुवर्णाला ज्ञानेश्वरी रूपी अलंकाराचं रूप देण्यात आलेलं आहे. कारण अलंकार हे सामान्य धातूचे घडवले जात नाही. त्याचं कारण घडवणाराचे कष्ट वाया जाऊ नये. सामान्य धातू झिजून जाईल, गंज पकडेल, नष्ट होईल. सुवर्णाला महत्व काय आहे, ते नुसतं झळाळी देते म्हणून त्याला महत्व नाही. इतर धातूंपेक्षा त्याचा रंग विलक्षण आहे म्हणून त्याला महत्व नाही. तर सुवर्णाचं महत्व यासाठी आहे की ते कुठल्याही हवामानामध्ये झिजत नाही, नष्ट होत नाही. टिकाऊपणा हा सुवर्णाचा प्रथम आणि सर्वोत्तम गुण आहे. मग अन्य गुण त्याचे असतीलच. म्हणून अलंकार हे लोखंडाचे घडविले जात नाही. अलंकार हे अन्य धातूचे नाही. सामान्यपणानं त्यातल्या त्यात महत्वाचे अलंकार म्हणजे सुवर्णाचे अलंकार. गीतेला सुवर्णाची उपमा दिली आणि गीतेवरच माऊली ज्ञानोबारायांनी भाष्य केलं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं. खरं म्हणजे माऊलींचं हे कार्य, त्यांची प्रतिभा फार महान आहे. माऊलींकडे पाहत असताना अनेक रूप आपल्या समोर उभी राहतात. या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा पहिला ग्रंथ त्यांनी निर्माण केला. खरं म्हणजे मी एका महान संतांच्या मुखातून ऐकलं होतं की जेव्हा मराठी भाषेची संमेलनं भरतात आणि त्या संमेलनामध्ये एखादा प्रमुख वक्ता असंही बोलून जातो की आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नाही. मराठी भाषेच्या संमेलनामध्ये बोलणाऱ्या वक्त्यानं जर ज्ञानेश्वरी वाचलीच नसेल तर खरं म्हणजे सर्वच काही घोळ झाला, चुकत झाली असं म्हणावं लागेल. एकतर ज्यानं ज्ञानेश्वरी वाचलीच नाही त्यानं मराठी भाषेच्या कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागीच होऊ नये. किमान व्यासपीठावरून तरी इतरांना उपदेश देऊ नये. मराठी भाषेतला हा सर्वप्रथम ग्रंथ आहे. आणि म्हणून मराठी भाषेविषयी कोणत्याही विषयावर कोणाला काही बोलायचं असेल त्यानं प्रथम माऊली ज्ञानोबारायांना वंदन करायलाच हवं. कारण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ये मराठीची ये नगरी
ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा. माझ्या या मराठी भाषेची थोरवी अशी आहे, माऊली म्हणतात पैज लावून पहा अमृताबरोबर, की अमृत मधुर आहे की माझी मराठी भाषा मधुर आहे. म्हणजे केवढा अभिमान आहे माऊलींना या मराठी मायबोलीचा. असं म्हटलं जातं की ज्याला इंग्रजी भाषा शिकायची त्यानं शेक्सपियर वाचावा. म्हणजे किमान शेक्सपियर जर नीटपणे वाचून काढला, त्यातलं व्याकरण शब्दार्थ नीटपणे समजावून घेतले तर अर्धी इंग्रजी भाषा कळते, असं इंग्रजी तत्ववेत्यांचं म्हणणं आहे. पण मी असं म्हणेल की ज्याला मराठी समजून घ्यायची आहे त्यानं फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, त्याला 100% मराठी कळेल. कारण इथे कोणती उणीव माऊलींनी ठेवलेली नाही. 9033 ओव्यांमध्ये सर्व विषयांना स्पर्श झाला. वाङ्मयामध्ये ज्या रसांना महत्व आहे त्या नवरसांचाही अंतर्भाव, शांत, हास्य, अद्भुत, रौद्र, भयानक, बिभत्स, करुण, शृंगार इत्यादी या सर्व नवरसांचा अंतर्भाव या ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी केला. नवरसी भरवी सागरू, उचित रत्नाचे अलंकारू. सरस्वती मातेला विनवणी करतायत माऊली ज्ञानेश्वरीच्या रचने प्रसंगी की हे सरस्वती माते, माझा हा ज्ञानार्थ सागर जो आहे, ही ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी जी आहे, ही नवरसानं भरून तू परिपूर्ण कर. म्हणून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी मराठी भाषेला मिळालेली एक सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची देणगी. आणि माऊलींकडे पाहताना ते महान तत्वज्ञ आहेत, एक रससिद्ध महाकवी आहेत. माऊली ज्ञानोबाराय हे विश्वात्मक विचार करणारे भूतदयावादी एक महान संत आहेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञानाचा आविष्कार आहे. पराभक्तीचं आचरण करणारे ते एक ज्ञानोत्तर भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त आहेत. कर्माला ज्ञानाचे डोळे आणि भक्तीचं अंतकरण देणारे ते एक अद्भुत संत आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या बाबतीत जे काही वर्णन करावं ते अपूर्णच राहील. आणि अशा या महान संतांनी केलेलं हे महान कार्य ज्ञानेश्वरी, मुळात संपूर्ण ज्ञानेश्वरी फार महत्वपूर्ण आहे. या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी महत्वपूर्ण आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा जरी आम्हाला नीटपणे अनुभव घेता आला तरी जीवनामध्ये समाधान होईल, कृतार्थता लाभेल. नाही, एक श्रेष्ठ असा जीवनानुभव एका ओवीतूनही आम्हाला येईल. प्रत्येक ओवी महत्वाची, पण त्यातही तुलनेनं प्रत्येक अध्याय महत्वाचा, पण त्यातही तुलनेनं काही अध्याय हे आपण विशेषत्वानं महत्वाचे मानतो. गीता किंवा ज्ञानेश्वरी यामध्ये 9वा, 12वा आणि 15वा हे 3 अध्याय त्यातल्या त्यात महत्वाचे. शेवटचा पुन्हा कलशाध्याय, ज्याला 18वा अध्याय आपण म्हणतो, म्हणजे हा 18वा अध्याय नव्हे, एकाध्यायी गीताची आहे असं माऊलींनीच खुद्द त्या अध्यायाच्या बाबतीत म्हटलंय की ही एकाध्यायी गीता आहे. 18वा अध्यायाचं अवलोकन केलं, थोडंसं त्याचं चिंतन केलं तर संपूर्ण गीतेच्या विचाराविषयी आपल्याला कल्पना येईल, माहिती मिळेल. हे ज्ञानेश्वरीतले काही अध्याय महत्वाचे आहे, पण त्यातही संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार, संपूर्ण ज्ञानेश्वरीचा विचार एकत्र सामावलाय तो म्हणजे पसायदानामध्ये. जसं भोजन करताना आपल्या समोर एखाद्या भगिनीनं, गृहिणीनं सुंदर स्वयंपाक करावा, अनेक पदार्थ बनवावे आणि मग खाणारालाही संभ्रम व्हावा की कोणता पदार्थ आज खावा आणि कोणता नको. कारण प्रत्येक पदार्थ एकापेक्षा एक छान. पण तरी देखील प्रतिक्रिया देताना जर का त्या घरच्या लोकांनी विचारलं की का हो तुम्ही जेवलात आमच्याकडे पाहुणे मंडळी, पण कुठला पदार्थ आवडला,
तर तुलनेनं त्या सर्व पदार्थांमध्ये जो कोणी अधिक सुरस पदार्थ असेल त्याचं नाव आपण पटकन घेतो. आहे तर सगळेच पदार्थ चांगले, पण त्यातलाही एखादा सुरस. तसं आहे प्रत्येक ओव्या श्रेष्ठ, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्राक्षरे ये. आत्म्याला परमात्म्यामध्ये अवतरित करण्याचं सामर्थ्य ज्या शब्दांमध्ये आहे, असे हे मंत्ररूप अक्षर आहे ज्ञानेश्वरीचे अक्षर. पण त्यात पसायदान हे त्यातल्या त्यात अतिशय सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं, आणि त्या पसायदानाचं एक अल्पचिंतन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. मुळात पसायदान या शब्दाचा शब्दशः आणि थोडक्यात अर्थ सर्वप्रथम मी आपल्याला सांगेल. पसायदान म्हणजे आपल्या सद्गुरूंकडून, आपल्या इष्टदेवतेकडून किंवा तत्सम महान पूजनीय व्यक्तींकडून आपण मागितलेलं, आग्रहपूर्वक त्यांच्याकडून मागवून घेतलेलं कृपादान, त्याला म्हणावं पसायदान. म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठांकडून, श्रेष्ठांकडून, मान्यवरांकडून आपण घेतलेला तो आशीर्वाद, आपण मिळवलेलं ते कृपादान. माऊली ज्ञानोबारायांनी हे पसायदान जे मागितलंय, त्यांचे सद्गुरू आणि महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक अद्वितीय अद्भुत अशा पद्धतीचे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना माऊली असं म्हणतात, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव, तया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. ज्यांचं नावही निवृत्ती आणि ज्यांचा स्वभाव देखील निवृत्त स्वरूपाचा, प्रपंचाच्या कोणत्याही भावनेमध्ये ज्यांची कधी प्रवृत्तीच झाली नाही, म्हणून निवृत्ती. प्रपंचापासून पूर्ण अलिप्त जीवन, सुखदुःखांपासून, शोकमोहापासून, लाभहानीपासून, या द्वंद्वापासून ज्यांचं जीवन अलिप्त आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी पांडुरंगाला अपेक्षा व्यक्त करतात ना, हे प्रभू, मला अशाच महात्म्यांचा सेवक होण्याची इच्छा आहे. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोने. संत निवृत्तीनाथ महाराज हे असेच एक महान संत होते. आणि माऊली ज्ञानोबाराय पदोपदी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन करतात. आपल्या सद्गुरूंची कृतज्ञता प्रत्येक शब्दांमध्ये त्यांनी ओतलेली आहे. सद्गुरूंविषयीचा सद्भाव अनेक ओव्यांमध्ये आलेला आहे. नाही, संतांविषयी आणि सद्गुरूंविषयी बोलायला लागले की माऊलींची वाणी अधिक प्रगल्भ होते, ती अधिक धावायला लागते. आणि मग कुठेतरी ज्ञानेश्वरी सांगत असताना श्रोते म्हणून निवृत्तीनाथ महाराजही समोर बसलेले होतेच. कधी संत किंवा सद्गुरू स्तवनामध्ये माऊली जर रमत चालले तर निवृत्तीनाथ महाराज त्यांना सावध करायचे, तू संत स्तवनी रमसी, मग कथेची सेची न करीसी. निवृत्तीनाथ महाराजांनी सावध करावं, हे ज्ञानोबा, अरे संतांचं स्तवन करावं, गुरूंचं वर्णन करावं, पण किती मूळ कथा भागही तू कधी कधी बाजूला ठेवून देतो, इतका त्या स्तवनामध्ये तू रमतोय. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना सद्गुरूंच्या विषयी बोलताना एक अपार आनंद होत असायचा. आणि म्हणून संत निवृत्तीनाथ महाराजांकडे हे पसायदान मागितलेलं आहे. आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे, चरित्र वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेला लहान थोर अबाल वृद्ध प्रत्येकाला संत ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि या संत परंपरेतील सर्व संतांविषयी त्रोटक का होईना माहिती आहे. त्यात माऊलींविषयी माहिती नाही असा महाराष्ट्रात तरी माणूस नाही. आणि खरंच महाराष्ट्रात जन्माला येऊन जर माऊलींविषयी मोजकी जरी माहिती नसेल तर मला वाटतं त्या माणसानं महाराष्ट्रात जन्माला येऊनच चूक केली असं म्हणावं लागेल. कारण माऊलींची जर माहिती नाही, पांडुरंगाविषयी कधी काही माहिती नाही, किंवा या परंपरेविषयी मोजकी माहिती नाही, मग चुकलंच असं म्हणावं लागेल. आणि म्हणून
माऊलींचं चरित्र आपण सर्वजण जाणताय. अर्थात संत निवृत्तीनाथ महाराज हे जसे त्यांचे सद्गुरू होते तसेच ते त्यांचे थोरले बंधू होते. पण नातं मानत असताना सामान्य नात्यापेक्षा जे श्रेष्ठ नातं प्रतीतीला येतं ते नातं जगासमोर प्रगट केलं जातं. जगासमोर सांगत असताना आपण सामान्य नात्याचा उल्लेख करत नाही. तुम्ही सुद्धा एकमेक नातेवाईकांचा परिचय करून देत असताना जुन्या नात्याचा उल्लेख करत नाही. जे जवळचं आहे, जे नवीन आहे ते नातं चटकन आपण सांगतो. अध्यात्मामध्ये जे पवित्र, जे श्रेष्ठ, जे उदात्त तेच नातं सांगण्याची प्रथा आहे. आणि म्हणून बंधू म्हणून फारसा उल्लेख माऊलींनी केला नाही. कारण बंधू होतेच, पण त्याही पेक्षा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. संत निवृत्तीनाथ महाराज हे माझे सद्गुरू आहे. त्यांनीच मला या ज्ञानाचा हा ठेवा दिलेला आहे. निवृत्तीने दिधले माझे हाती हरिपाठामध्ये आपण वाचून चिंतन करून गेलो. हे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर हे पसायदान आपल्या सद्गुरूंच्या समोर मागितलंय. अर्थात या पसायदानाची सुरुवात पहिल्या ओवीची पहिल्या शब्दानं होते, आता विश्वात्मके देवे. पहिल्या ओवीतला पहिला शब्द आहे आता. हा आता शब्द बराच काही विचार करायला लावणार आहे. संस्कृतमध्ये अथ म्हणतात आणि मराठीमध्ये त्याचंच भाषांतर आता असं केलं जातं. पण जेव्हा अथ किंवा आता म्हटलं जातंय त्यावेळेला त्याच्या मागे काही भूतकाळ असतो, काही घटना असतात, काही संदर्भ द्यायचे असतात. संदर्भाशिवाय आता शब्दाचं प्रयोजन नाही. मागील संदर्भ देण्यासाठी आता शब्दाचं प्रयोजन आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा काही अभंगांची सुरुवात आता शब्दानं केली. बरेच अभंग आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणास आयुष्याच्या सकळाच्या पाया, माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवात आता शब्दानं केली. आता तरी पुढे हाची उपदेश म्हणजे महाराजांनी जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला निघालेला समाज जेव्हा पाहिला, संत हे मातृहृदयाचे असतात आणि त्यांना समाजाविषयी कळकळ असते. आणि म्हणून समाजाचं आत्मकल्याण व्हावं हा जसा भाव समाजाच्या मनात असतो, तसं समाजाचं प्राप्त जीवन जे त्याला आता मिळालंय तेही सुखानं जावं हा त्यांचा भाव असतो. वारकरी संतांच्या विचारधारेचे वैशिष्ट्य आहे, ते फक्त परलोकाविषयी बोलत नाही. बऱ्याच तत्वज्ञानांमध्ये फक्त परलोकाची चर्चा असते की मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाणार, मृत्यूनंतर काय गती मिळणार. अध्यात्मामध्ये तो मुद्दा महत्वाचाच आहे, पण मृत्यूनंतरची गती जर का आपल्याला यथायोग्य हवी असेल तर मला वाटतं या जीवनात पहिल्यांदा सन्मती आवश्यक आहे. आजच जर सन्मती नसेल तर उद्याच्या गतीची चिंता आणि त्याच्यावर चर्चा करून उपयोग काय होणार. वारकरी संतांना असं वाटतं की समाजाला आजचं जीवन कसं जगावं हे पहिल्यांदा समजावून सांगितलं पाहिजे. त्याच्या जीवनाची दिशा काय असावी, त्याचं ध्येय काय असावं, त्याचं कर्तव्य नेमकं त्यानं कशा रीतीनं बजवावं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आता तरी पुढे हाची उपदेश असे अनेक अभंग आहेत महाराजांचे. तसं इथे माऊलींनी या पसायदानाला आरंभ करताना आता विश्वात्मके देवे, अर्थात माऊलींच्या पसायदानाप्रमाणे इतरही संतांचे पसायदान स्वरूप काही अभंग किंवा ओव्या आहेत. जसं तुकाराम महाराजांचं पसायदान आहे, हेची दान देगा देवा,
तुझा विसरण व्हावा, हे ध्यानात घ्या. हे अभंग पसायदान स्वरूपच आहेत. म्हणजे याच्याकडे, या अभंगांमधून आपल्या आराध्य दैवताकडे केलेली एक महत्वपूर्ण मागणी आहे. तुकोबारायांचे अभंग आहेत, नाथरायांचे काही अभंग आहेत, नामदेवरायांचे पसायदान आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. एका अर्थानं नामदेवरायांचं हे पसायदान आहे. तुकोबारायांचे काही तत्सम जे अभंग आहेत ते पसायदान स्वरूपच आहे, आणि माऊलींचं हे पसायदान. पण तुलना जर आपण केली तर या सर्व संत परंपरेमध्ये माऊलींनी मागितलेलं पसायदान हे खूप उदात्त आहे, व्यापक आहे. त्याच्यामध्ये जात धर्म पंथ भाषा हे भेद तोडून ते विश्वात्मक स्वरूपाचं आहे, फार व्यापक आहे. आणि म्हणून मागे एकदा एका समारंभामध्ये एका मान्यवर वक्त्याने असा संदर्भ दिला होता की आमच्या मराठी भाषेची थोरवी केवढी आहे पहा, आमच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीची थोरवी केवढी आहे. युनोचं जे ऑफिस आहे त्या मुख्य ऑफिसमध्ये आपल्या ज्ञानेश्वरीतील माऊलींचं हे पसायदान भाषांतरित करून तिथे लावण्यात आलेलं आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य कार्यालयामध्ये माऊलींचं पसायदान लावलं जात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ती विश्व प्रार्थना आहे. कारण या 9 ओव्यांचा जर आपण विचार केला, कुठेही एका धर्माचं नाव नाही, कुठेही एखाद्या धर्मातील देवतेचं नाव नाही. जरी माऊली स्वतः वैष्णव असतील, भागवत परंपरेचे पाईक असतील, पण तरी कुठेही हिंदू धर्मातील देवतेंची सुद्धा नावं या पसायदानामध्ये आलेली नाहीत. म्हणजे माऊलींनी ही रचना करताना किती व्यापक हृदयानं केली असेल की मी जर एका धर्माचं, एखाद्या देवतेचा उल्लेख करील तर ही मागणी, ही प्रार्थना फक्त एका धर्मापुरती राहून जाईल. आणि असं होऊ नये, हे व्यापकच असावं. या अर्थानं माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या पुढे मांडलेला हा विचार. आणि म्हणून आता विश्वात्मके देवे, हा आता शब्द केव्हा आला त्याच्यासाठी एक प्रसंग आपल्याला थोडक्यात थोडासा समोर आणावा लागेल. पैठण क्षेत्रातून शुद्धीपत्र घेऊन माऊली ज्ञानोबाराय, संत निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई आणि सोपान काका ही भावंड पैठण क्षेत्रातून परतीच्या प्रवासाला आळंदीकडे निघालेली आहे. पैठणमध्ये काय विद्वानांबरोबर संघर्ष झाला, काय घडलं, ही कथा आपल्याला माहिती आहे. त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही. आणि मग अखेर माऊलींच्या त्या ज्ञानानं, त्यांच्या तेजानं प्रभावित होऊन संत सभेनं शेवटी त्यांना शुद्धीपत्र दिलं तिथे. आणि त्या विद्वान सभेनं, पैठणच्या दक्षिण काशीतील विद्वानांनी शेवटी क्षमाही मागितली, लोटांगणही घातलं. अखेर माऊली तिथून निघाले. निघाल्यानंतर नेवासे गावामध्ये त्यांचं आगमन. हीच आपल्या या परिसराला पावन करणारी प्रवरा माता. प्रवरा मातेच्या काठावर असलेलं पुरातन गाव, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे, तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्यायाते पोशी क्षितिषु श्रीरामचंद्रू. माऊलींनी त्या परिसराचं वर्णन करत असताना असं केलंय, श्री क्षेत्र नेवासे आणि हा संपूर्ण परिसर कसा आहे. हा परिसर आपण नेहमी म्हणतो आपला हा जिल्हा, आपला परिसर ही देवभूमी आहे, संतांची भूमी आहे, कर्मयोग्यांची भूमी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महान लोक आपल्या या मातीमध्ये अवतार घेऊन गेले. माऊली देखील 700 वर्षापूर्वी तोच संदर्भ देत आहेत. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश, हा संपूर्ण परिसर म्हणतायत. पंचक्रोशी शब्द आपण नेहमी वापरतो ना, म्हणाले नेवासे आणि हा परिसर ही पवित्र भूमी आहे, त्रिभुवनात पवित्र आहे. कारण तिथे भगवान विष्णूंनी
जो मोहिनी अवतार घेतला होता त्या मोहिनी अवताराला विश्रांती म्हणून त्याच भूमीमध्ये भगवान थांबले. आणि म्हणून महाराष्ट्रातलं एकमेव मोहिनी मंदिर आपल्या जिल्ह्यातच आहे. आपल्या जिल्ह्यात अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यातलं तेही एक मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पूर्वीची आता बरीच जाणकार मंडळी इथे आपण बसलेला आहात. जुनी माणसं म्हणायची कोर्टाची तारीख आणि मोहिनी राजाचं दर्शन. कदाचित जुन्या काळामध्ये 50-60 वर्षापूर्वी तिथे कोर्ट असावं या 2-4 तालुक्याचं, कारण ही म्हण या 2-4 तालुक्यात सगळीकडे ऐकायला मिळते. तेव्हा मोहिनी राजाच्या वास्तव्यामुळे म्हणजे भगवान विष्णूच मोहिनी रूपात त्या ठिकाणी वास्तव्याला राहिल्यामुळे त्यांचा निवास तिथे झाला आणि म्हणून त्याला नेवासा हे नाव. पुढे ऐतिहासिक संदर्भ असा एक दिला जातो की खूप प्रगत व्यापारी पेठ आणि मोठमोठे धनिक व्यापाऱ्यांची वस्ती तिथे होती. इतिहासकारांनी तिथे संशोधन केले. डॉक्टर इरावती कर्वे यांनी कित्येक वर्ष त्या उत्खननात निघणाऱ्या वस्तू त्याचा अभ्यास करून आपल्याला पुण्याच्या संग्रहालयामध्ये त्या उत्खननात निघालेल्या सर्व वस्तू आणि त्यातला पुरातत्व विभागानं केलेलं संशोधन ते पाहायला मिळतं. तेव्हा निधी निवास हे नंतर त्याला नाव मिळालं. अगोदर ते देवनिवास होतं, पण हळूहळू ज्या काळात जो प्रभाव वाढेल मला वाटतं तसतशी नामावली तयार होते. देवाचा निवास तर होताच, पण निधीचाही निवास आला. मोठी व्यापारपेठ बहरली आणि मग त्याला निधी निवास म्हणू लागले. आज आपण त्याचंच अपभ्रष्ट रूप म्हणून नेवासे किंवा नेवासा असं त्याला म्हणतोय. तेव्हा या नेवासे क्षेत्रामध्ये पैठणवरून माऊली त्यांची भावंड यांचा प्रवेश झालाय. अर्थात सच्चिदानंद बाबांसारख्या एका मृतप्राय व्यक्तीला, खरं म्हणजे कथेची सुसंगती थोडीशी आपल्याला लावणं आवश्यक असते. मृत झालेली व्यक्ती म्हणा किंवा मृतप्राय व्यक्ती म्हणा, नाहीतरी शरीराचं मरण जसं आपण मरण म्हणतो, काही माणसांच्या मनातील मनोबलच संपलं तेही मरण नाही का? बुद्धीमध्ये विचार करण्याचं सामर्थ्यच उरलं नाही, निर्णय घेण्याची क्षमताच उरली नाही, तेही मरण नाही आहे का? फक्त शरीर निचेष्ट पडतं एवढ्यालाच मृत्यू म्हणायचा का? नाही. मला वाटतं निचेष्ट झालेलं शरीर तरी उभं करणं सोपं आहे कदाचित, पण मृतप्राय झालेली मन आणि बुद्धी पुन्हा तल्लख बनवणं, प्रफुल्लित बनवणं ही फारच अवघड गोष्ट आहे. आणि हे फक्त महापुरुष करू शकतात, मोठी माणसं करू शकतात. की मनोबल कसं वाढवावं, आत्मबल कसं वाढवावं. आज एवढं मोठी वैज्ञानिक प्रगती जरी असेल तरी तुम्हाला सर्वांना एका गोष्टीविषयी सहमत व्हावं लागेल. कुठेतरी आपण शुद्ध भावनेनं काही प्रार्थना केल्याशिवाय आपलं मनोबल उंचावत नाही. कुठेतरी चांगलं चिंतन केल्याशिवाय आत्मबल आपल्याला लाभत नाही. आणि म्हणून त्या सच्चिदानंद बाबांना पुनरुज्जीवन माऊली ज्ञानोबारायांनी दिलं. मला एका अशाच अभ्यासकानं प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, का हो महाराज तुम्ही नेवासेमध्ये राहता, मग माऊली ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबा या मृत व्यक्तीला उठवलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली अशी कथा सांगितली जाते. मग माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःची ज्ञानेश्वरी स्वतःच का बरं नाही लिहिली? कारण ओवी अशी आहे, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. साधारणपणे 1192 मध्ये माऊलींचा जन्म सांगितला जातो इसवी सनानुसार. शके तर आणखी वेगळं, शके 1192 शके, इसवी सन वेगळं हे मला म्हणायचं आहे. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी स्वतः ज्ञानेश्वरी का नाही लिहिली? सोपान काकांना का लिहायला नाही लावली? मुक्ताई लिहू शकल्या नसत्या का? सगळेजण लिहू शकले असते. हे सामान्य नव्हते, असामान्य होते सर्वजण. अर्थात निवृत्तीनाथांना सांगणं उचित नव्हतं,
ते श्रेष्ठ होते, त्यांना कसं काम सांगणार? आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना आपण सन्मानानं वागवतो, ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. त्यांनी सांगितलेली आज्ञा आपण पाळत असतो. मग हे लिहू शकले असते, पण सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी का लिहायला लावली? मृतप्राय झालेल्या एका व्यक्तीला पुन्हा तल्लक बनवून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी का लिहून घेतली? मी सांगितलं, म्हटलं कदाचित माऊलींना असं वाटलं असावं की किमान 700 वर्षानंतर तरी लोक विचार करतील की अरे, एक मेलेला मुर्दा उठतो आणि ज्ञानेश्वरी लिहितो. निदान जिवंत मुर्द्यांनी आयुष्यात कधीतरी वाचायला हरकत आहे का? कधीतरी. कारण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाकडून आमच्या जनाईंनी एक अपेक्षा केलेली आहे, फार चांगली अपेक्षा आहे जनाबाईंनी केलेली. ते म्हणतात, महाराष्ट्रात जन्माला आले ना, जिवंत असेपर्यंत 2 कामं करा. काय? डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. कारण हे आपल्या संस्कृतीची केंद्र आहे. या ग्रंथाकडे आणि त्या दैवताकडे एका धर्माचं म्हणून पाहू नका. हे खूप व्यापक विचार सामावलेला आहे. पंढरीचा विठोबा तो जसा ज्ञानोबाचा आहे, चोखोबाचा आहे, नाथांचा आहे, नामदेवरायांचा, सावतोबा गोरोबांचा आहे, तसाच तो विठोबा चोखोबाचाही आहे. म्हणजे विठोबा हे दैवत सर्वांना एकत्र करणार आहे. तिथे ना कुठला भेद आहे ना कुठला वाद आहे. आणि संतांनी देखील त्या विठोबाकडे लोकांना घेऊन जात असताना माऊलींनी काय केलं? न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. सर्वांना घेऊन ते तिथे पोहोचले. तेव्हा खऱ्या अर्थानं पंढरी पाहावीच आणि ज्ञानेश्वरी वाचावीच. अर्थात ही ज्ञानेश्वरी जेव्हा माऊली ज्ञानोबा स्वतः भावपूर्ण अवस्थेमध्ये एकेका श्लोकाचं निरूपण अनेक ओव्यांच्या द्वारा करत होते. ठावरे कुटुंबातील ते सच्चिदानंद बाबा अजूनही त्यांची परंपरा तिथे आहे नेवासेमध्ये. तेव्हा त्यांचं लिखाण करण्याचं काम चालू होतं. त्यावेळेचे कोणी भाविक मान्यवर श्रोते भाग्यवान असतील तेही उपस्थित होते. खुद्द निवृत्तीनाथ महाराज समोर होते आणि ग्रंथ लिहून पूर्ण झाला. सुमारे 2 ते 2.5 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीची रचना पूर्ण झाली. हा एक अद्भुत ग्रंथ निर्माण झाला. आणि मग ग्रंथ रचना पूर्ण झाल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी तो ग्रंथ घेऊन आपल्या सद्गुरूंच्या समोर ठेवला. आणि आपल्या सद्गुरूंच्या समोर माऊलींनी भावना प्रकट केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धिनेले, येथ माझे जी उरले पायी कपन. सद्गुरु महाराज, तुम्ही जो संदेश मला दिला होता की ज्ञानोबा या समाजाच्या हितासाठी काहीतरी कार्य करायला हवं, आणि ते आपल्या कृपा प्रसादाने ते कार्य पूर्ण झालंय. आता हा ग्रंथ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. कारण संत निवृत्तीनाथ महाराजांनी गीतेवर टीका करावी ही आज्ञा माऊली ज्ञानोबारायांना दिली होती. आपल्या संस्कृत भाषेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ होते, पण माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रचनेचा आधार म्हणून गीताच का स्वीकारली त्याच्याही मागे अर्थ आहे. संस्कृतमध्ये प्रस्थानत्रयीचा उल्लेख होत असताना ब्रह्मसूत्र, दशोपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता या 3 ग्रंथांना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि आपण ज्यांना शास्त्री पद म्हणतो ना, कुणाला तरी शास्त्री हे पद असतं, कुणाला आचार्य हे पद असतं. तर शास्त्रीच्या नंतर येणारं जे आचार्य पद आहे ते या प्रस्थानत्रयीचं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर मग मिळत असतं. आता अलीकडे सर्वच क्षेत्रात सगळ्याच पदव्या स्वस्त झाल्यात आणि त्याच्यामुळे फारसं कोणत्याच गोष्टीचं दरबंधन नसल्यामुळे कोणी कोणती पदवी लावून घेतो स्वतःला. असे काही मजेशीर व्यक्तिमत्व आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. मनानच पदव्या, त्याला काही आधार नसतो. कुठल्या संस्थेने दिले का, एखाद्या मान्यवर नामांकित संस्थेने दिली का, नाही. शासनानं दखल घेऊन कामाची काही दिली का, नाही. म्हणलं मग का पदवी लावताय? नाही, मग ते तमुक मोठे माणसं लावतात ना म्हणून आम्ही लावतो.
काही कार्य असावं, काही अधिकार असावा आणि त्याला कुणीतरी खऱ्या अर्थानं आदरानं सन्मानित केलेलं असावं. अध्यात्म क्षेत्रामध्ये तर अशा पदव्या आता पुष्कळच लोक लावायला लागलेत. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांना प्रस्थानत्रयीतील इतर ग्रंथांचाही विचार करता आला असता. ब्रह्मसूत्रावर त्यांनी का भाष्य केलं नाही? करू शकले नसते का? करू शकले असते. दशोपनिषद आहे, ईशकेन कठ, मांडुक्य इत्यादी. या दशोपनिषदावर भाष्य करता आलं असतं, पण गीताच निवडली. त्याचं कारण असं आहे की गीतेविषयी बोलत असताना खुद्द माऊली ज्ञानोबाराय असं म्हणतात की गीता म्हणजे हे वेदार्थाचं सार आहे, सर्व शास्त्रांचं माहेर आहे आणि परमहंसांनी ज्याच्यामध्ये विचरण करावं अशा पद्धतीचं हे सरोवर आहे. हे वेदार्थाचे सार, सकल शास्त्राचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे. मग अशा पद्धतीचं हे गीतामृत ज्याच्यात उपनिषदाचंही तात्पर्य आलंय, वेदांचंही तात्पर्य आलंय, नाही आपल्या भागवत धर्मातील सर्वच ग्रंथांचा तुलनात्मक विचार आणि समाज हिताच्या दृष्टीने दिलेला विचार तो सगळा गीतेमध्ये आलाय. कदाचित इतर ग्रंथांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची परिपूर्णता या ग्रंथामध्ये पूर्णतः झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून इतर धर्माचे धर्मग्रंथ जसे वेगवेगळे सांगितले जातात, तसं आपल्या भारताचा आणि भागवत धर्माचा धर्मग्रंथ कोणता असं जर विचारलं तर पटकन कोणीही आपल्यापैकी उत्तर देतो, श्रीमद भगवत गीता. वास्तविक या धर्मामध्ये गीतेच्या अगोदरचे ग्रंथ पुष्कळ आहे. वेदांचाच विचार केला तर ते अपौरुषेय मानले जातात. त्याचा कालखंडच निश्चित करता आलेला नाही. अनादी कालापासून, खूप पुरातन काळापासून वेद आहे. तरी जयाचे निश्वासी जन्मले गा वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. तेव्हा गीतेच्या अगोदरही अनेक ग्रंथ होते, परंतु त्या ग्रंथाचाही विचार माऊलींनी केला नाही, गीतेचाच विचार केला. कारण यामध्ये सर्व ग्रंथांचा सारभूत आणि तुलनात्मक समाज हिताच्या दृष्टीनं योग्य तो विचार सामावलेला असल्यामुळे माऊलींनी गीतेला समोर घेतलंय. गीतेवर टीका ज्ञानेश्वरी पूर्ण झालेली आहे. ज्ञानेश्वरी आपल्या सद्गुरूंच्या समोर ठेवलेली आहे. आणि आता माऊली म्हणतायत, आता विश्वात्मके देवे. म्हणजे आता या शब्दाच्या अगोदर हा संदर्भ घ्यावाच लागेल, अन्यथा आता म्हणजे काय? तुम्ही तुमच्या एखाद्या सहकार्यांना भेटलात आणि एकदम म्हणालात की आता आम्ही वरद विनायक सेवाधामकडे निघालो. आता म्हणजे काय? अहो तिकडे सप्ताह सुरू आहे म्हणून आम्ही आता तिकडे निघालेलो आहे. एक अगोदरच्या संदर्भात या आता शब्दाचा अर्थ दडलेला असतो. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी पूर्ण केल्यानंतर आता ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, सद्गुरूंच्या समोर ठेवली आणि सद्गुरूंना उद्देशून माऊली काय म्हणतायत? विश्वात्मके देवे. अहो सद्गुरू, माझ्या दृष्टीनं तुम्ही मानव नाही, माझ्या दृष्टीनं तुम्ही फक्त माझे व्यक्तिगत गुरुही नाही. माऊली म्हणतात, मला असं वाटतं तुम्ही विश्वात्मक स्वरूपाचे ब्रह्म आहात, ईश्वरच आहात. विश्वात्मके देवे. मला वाटतं जगामध्ये ज्याला जशी दृष्टी असेल ना तशी सृष्टी दिसते, हा एक नियम आहे. माऊली ज्ञानोबारायांना आपले गुरु विश्वात्मक दिसतात. त्याचं कारण माऊली मुळात व्यापक अंतकरणाचे आहे आणि ते व्यापक अंतकरण या समोरच्या व्यापकत्वाला समजावून घेऊ शकतं, अन्यथा ते कसं शक्य आहे? तुमच्याकडे वस्तू मोठी आहे आणि त्याला ठेवण्यासाठी जर पिशवी छोटी आहे, वस्तू मावेल कशी? कारण नेण्यासाठी जी पिशवी आणलेली आहे ती फारच संकुचित आहे, छोटी आहे. तसं आमची बुद्धी, आमचं मन, आमचं अंतकरण, आमची विचारधारा जर का फार छोट्या छोट्या कक्षेनं ती बांधली गेलेली असेल, सीमित असेल,
मोठ्या गोष्टी, महान व्यक्तिमत्व, महान विचार, महान ग्रंथ हे समजावून घ्यायला अवघड जातं. आणि म्हणून असं एका ठिकाणी संदर्भ येऊन गेला वाचनात की स्वामी विवेकानंद 4 जुलै 1902 हे साल, ही तारीख, आणि त्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना, शिष्यांना बोलून दाखवलंय की मला आता समाधी घ्यावीशी वाटते. आणि थोडे अस्वस्थही होते, ते फिरत होते, मनात काय चाललं होतं माहिती नाही. अगदी अंतिम विचार सुरू होते, शेवटच्या क्षणाचे विचार त्यांचे सुरू होते. तेवढ्यात ते बोलून गेले की विवेकानंदानं जे करून ठेवलंय ते समजायला दुसरा एखादा विवेकानंद जन्माला यावा लागेल, हे खरंच अवघड आहे म्हणाले. म्हणजे विवेकानंदांचे ग्रंथ, विवेकानंदांचे विचार, त्यांची पात्रता, त्यांच्या त्या बुद्धीची, अंतकरणाची उंची समजून घ्यायला आपण कीर्तनात श्रवण करून गेलो. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, असं स्पष्ट तुकोबाराय बोलून गेले. काहीतरी त्या त्या विषयातील अधिकार आपल्याकडे असल्याशिवाय ते विषय गळी उतरत नाही, ते समजत नाही. आणि म्हणून गुरु हे विश्वात्मक आहे, गुरु हे महान आहे, हे समजायला शिष्य सुद्धा काही त्या पात्रतेचा असावा लागतो ना. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय ही अशी एक अद्भुत गुरु शिष्याची जोडी आहे की गुरु शिष्य म्हटल्यानंतर प्रथम उदाहरण हेच द्यावं, इतकी श्रेष्ठतम अशा पद्धतीची ही जोडी आहे. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंकडे पाहत असताना ते म्हणतात की अहो सद्गुरू, आपण खऱ्या अर्थानं विश्वात्मक स्वरूपाचे आहात, आपण व्यापक आहात. त्याचं कारण गुरु ही व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही, गुरु हे पद आहे. आणि ज्या वेळेला त्या पदावर एखादी व्यक्ती आरूढ होते त्यावेळेला ती व्यक्ती त्या पदा समानच मानली जाते. नाही, पात्र म्हणूनच तिथे आरूढ केल्या जातं. अपवादानं काही घटना घडत असतील, अपात्र व्यक्ती एखाद्या श्रेष्ठ पदापर्यंत जात असेल, कदाचित ते पद, त्या पदाची गरिमा, त्या पदाचं मोठेपण, त्या पदाची कर्तव्य, त्या पदात बसल्यानंतर समाजाचं मग लागणारं उत्तरदायित्व हे समजावून न घेता फक्त पदाभिमान डोक्यात घेऊन वावरणारी अपवादानं काही माणसं असतात, सामाजिक, राजकीय, धार्मिक अनेक क्षेत्रामध्ये. परंतु महान लोक जे असतात ते मुळात पद लालसाच करत नाही. त्यांच्याकडे येणारी पद ही त्या कर्तृत्वानं सहजतेनं ती प्राप्त झालेली असतात. ते पद लालसा कधी करत नाही. आपल्याला अशी छान उदाहरणं काही काही पाहायला मिळतात की काही माणसं टीव्ही समोर सुद्धा सतत म्हणत असतात, आता आमचा नंबर लागला पाहिजे. आणि दुर्दैवानं तो खूप दिवस ओरडूनही लागतच नाही कुठल्याच पदावर. खरं म्हणजे लालसा करावी का? त्यानं उगीच स्वतःला छोटं करून घ्यावं का? अशी लालसा व्यक्त करून, किमान मनात असेल तर ती व्यक्त तरी करू नये. पण हे साधं व्यवहार गणितही ज्या लोकांना कळत नाही, मला वाटतं त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. मग व्यास वशिष्ठांसारखे असतील. आपल्या भारतामध्ये गौतम बुद्ध होऊन गेले, भगवान महावीर होऊन गेले, पैगंबरही होऊन गेले, अनेक धर्मामध्ये अनेक महापुरुष झाले. पण त्यांनी कधी आम्हाला गुरु माना, आम्ही मोठी आहोत असं कधी सांगितल्याचा पुरावा कुठे मिळत नाही. समाजाने त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि त्यांना त्या पदावर आरूढ केलं. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज हे महान सद्गुरू होते आणि ज्ञानोबाराय त्यांचं ते मोठेपण जाणून होते. जरी निवृत्तीनाथ महाराजांनी कधी स्वतः म्हटलं नाही, पण ज्ञानोबाराय मात्र त्यांचं मोठेपण जाणून होते. आणि म्हणून ते त्यांना म्हणतात की अहो, आपण त्या पदावर आरूढ झालेले खऱ्या अर्थानं श्रेष्ठतम व्यक्तिमत्व आहात. कारण आपल्याकडे परंपरेनं म्हणण्याची प्रथा आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटतं या श्लोकाचा संदर्भ एका अर्थानं इथे येतोय. आता विश्वात्मके देवे. आपण सामान्य नसून देव स्वरूप आहात, पण तो देव सुद्धा फक्त गाभाऱ्यातला मानला नाही माऊलींनी, विश्वात्मक देव आहात. कारण मुळातच मोठ्या नजरेनं पाहण्याची सवय झालेली आहे आणि मोठ्या आवाक्यानं बोलण्याची सवय आहे माऊलींना. त्यांना छोटं काही आवडतच नाही आणि म्हणून देव सुद्धा गाभाऱ्यातला नको म्हणाले. विश्वात्मक देव. आपण सद्गुरू कसे आहात? देव का? सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्याकडे असतो त्याला देव म्हणावं. गुरूंना देव का म्हणायचं? तर साधकाचा एक सद्विचाराच्या द्वारा नवा जन्म ते त्याला देतात. कोणताही सामान्य मनुष्य जेव्हा एखाद्या महापुरुषाच्या संपर्कात जातो, ग्रंथ वाचनाच्या निमित्तानं, प्रत्यक्ष श्रवणाच्या निमित्तानं, संगतीच्या निमित्तानं, सदकार्यातील सहभागाच्या निमित्तानं, येन केन प्रकारेण महत्वाच्या महान सत्पुरुषांची संगती घडली की त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं तो सत्संग घडला असं म्हटलं जातं. आणि मग त्याला एक नवा विचार मिळतो. मागील विचार त्याचा तो हरवून जातो, विसरून जातो की नाही, मागील जे काही आमचं घडलंय ते चुकीचं होतं, आता आम्हाला एक नवा जन्म मिळाला. मी आपल्याला उदाहरण देतो. आपल्याच जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र पुणतांबा आहे. योगीराज चांगदेव महाराज एक महान संत त्या भूमीमध्ये होऊन गेले. असं म्हणतात की 1400 वर्ष ते जगले होते. आणि जेव्हा ज्ञानोबाराय आदी भावंड पुणतांब्याला येऊन गेली त्यानंतर त्यांना कळलं. मग खुद्द ते भेटायला जिवंत वाघावर बसून जिवंत सर्पाचा चाबूक हातामध्ये घेऊन आपल्या शिष्यांसमवेत गेलेत आळंदीमध्ये. प्रकार प्रसंग घडला. मला कथा विस्तारानं सांगून वेळ घ्यायचा नाही, वेळ आटोपत आलाय आपला. पण जेव्हा काय लिहावंच कळेना पत्रात, या संतांना आपण भेटायला आलोय, माऊलींना, निवृत्तीनाथांना, मुक्ताई, सोपानदेवांना काय लिहावं, शेवटी कोरं पत्र दिलं. आणि मुक्ताईने त्यांच्या कडक स्वभावाप्रमाणे स्पष्ट उद्गार काढले. त्यांनी सांगितलं, एवढे मोठे योगी आहे चांगदेव, पण इतके दिवस जगून हा ग्रस्त कोरा राहिला म्हणे. याला काही आतापर्यंत काय लिहावं एवढंही सुचलं नाही, कोराच राहिला. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ताई तेही बरंच झालं ना, काही खाडाखोड करून ठेवली नाही, ते बरं आहे. निदान कोरं हे चांगलं आहे ना, आपल्याला काहीतरी लिहिता येईल. मग मुक्ताई म्हणाले, आता लिहिता येईल, तुम्ही आठवण केलीच आहे ना, मग आता तुम्ही लिहा, कारण तो तुमचा प्रांत आहे. प्रत्येकाची एक काम करण्याची वेगळी क्षमता असते आणि ज्याचं काम त्याच्यावर सोपवावं लागतं, सोपवलं पाहिजे. त्यालाच आयोजन म्हणतात, त्याला नियोजन म्हणतात. बलत्याचं काम बलत्याकडे सोपवाल तर गोंधळ होत असतो, कारण प्रत्येकाची त्या कामातील अभिरुची, त्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तेव्हा मुक्ताईनी ते पत्र माऊलींच्या हातात दिलं. माऊलींनी त्याच्यावर 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला, जो ग्रंथ चांगदेव 65 म्हणून प्रसिद्धीला आला, आजही तो आहे. आणि मग खऱ्या अर्थानं मुक्ताईंमुळे मला हा बोध मिळाला. जरी माऊलींनी ओव्या लिहिल्या, पण कोणाच्या सूचनेनं लिहिल्या? तर मुक्ताईच्या. मला स्वतःला भ्रमातून कोणी जागं केलं, समजावून कोणी सांगितलं, पहिल्यांदा फटकारलं कोणी? मुक्ताईने. मग आता मला मुक्ताईचा शिष्य व्हायचंय. चांगदेव महाराजांनी शिष्यत्व पत्करताना निवृत्तीनाथ महाराजांचं पत्करलं नाही, ज्ञानोबारायांचं नाही. आपण म्हणत असतो की स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचा अधिकार, स्त्रियांचं श्रेष्ठत्व. खरं म्हणजे अध्यात्माच्या प्रांतामध्ये सुद्धा कुठलीही विषमता कधी इथे आली नाही. किंवा केवढं ज्यांच्याकडे जे श्रेष्ठत्व असेल त्यात स्त्री पुरुष भेदभाव का आणावा? बौद्धिक पात्रता ज्याची जी असेल त्याला ते श्रेष्ठत्व त्याच्याकडे का असू नये? कार्य करण्याची क्षमता ज्याच्याकडे जी असेल, मग एखाद्या पुरुषापेक्षा एखादं कार्य जर स्त्री एखादी चांगलं काम करू शकत असेल तर तिला तिथे का संधी नसावी? मला वाटतं इथे वारकरी संप्रदायानं हा एक मोठा संदेश दिला की माऊलींनाच गुरु मानावं असं काही नाही, आमच्या मुक्ताई सुद्धा गुरु होतात. आणि त्या मुक्ताईनं मग चांगदेव महाराजांना बोध दिला, भ्रम घालवला. हे खऱ्या अर्थानं
गुरु हे पद असं आहे की तिथे वयोमान, जातपात, धर्म हे काही राहत नाही. नवा जन्म त्यांच्यापासून मिळतो. ब्रह्मदेव जसं या सृष्टीला निर्माण करतात, देव का म्हणावं? जो निर्माण करतो, जो पालन करतो, जो संहार करतो तो देव, अशी व्याख्या आपण घेतली. उत्पत्ती, स्थिती, लय. गुरु जन्म देतात. आईबाप एक साधा जन्म आम्हाला देतील, पण मला वाटतं आपले सद्गुरू जे असतात ना, एक नवी दिशा, एक नवा विचार आपल्याला देतात, प्रेरित करतात, नवा जन्म मिळतो. आपण पहा, आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा असे अनेक तरुण त्यावेळेला सहभागी झाले. मोठ्या क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या सहवासात ते आले आणि त्याचा प्रभाव होऊन त्यांचं जीवन बदलून गेलं. म्हणजे एक नवा जन्म मिळाला की नाही, नवी दिशा मिळाली की नाही. अध्यात्मामध्ये तर अशी शेकडो उदाहरणं आपल्याला सापडतील. गुरु जन्म देतात, सांभाळही करतात. तुकोबारांचं एकच प्रमाण मी म्हणेल, भागलिया मज वाहती लकडीये, त्यांची याने जोडे सर्व सुख. म्हणजे उत्पत्तीही करतात, स्थिती करतात, सांभाळ करतात, आणि लय कशाचा करतात? तर त्या साधकामध्ये, त्या भक्तामध्ये जे काही वाईट विकार असतील, वाईट विचार असतील, त्यांना घालवण्याचं काम सद्गुरू हे करत राहतात. एखाद्याकडे अहंकार हा दोष आहे, द्वेष मत्सरासारखा दोष आहे, लोभ आहे, क्रोध आहे, काम आहे, हे दोष जातील कसे यासाठी युक्तिप्रयुक्तीनं, कधी स्पष्ट तर कधी दूरची उदाहरणं देऊन सतत समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करत राहतात आणि त्यातील वाईट दोषांचा ते संहार करतात. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय यातून जर आम्ही देवाला देव म्हणत असू, तर आमचे सद्गुरू का विश्वात्मक देव आहे ते आम्हाला विचारांच्या द्वारे नवा जन्म देतात, संस्काराच्या द्वारे आम्हाला सांभाळतात आणि त्यांच्या प्रबोधनाच्या द्वारे सद्विचार देऊन आमच्यातील वाईट दोषांचा विनाश करतात. म्हणून या अर्थानं सद्गुरू हे देवच आहे. आणि म्हणून माऊली आपल्या सद्गुरूंकडे फक्त मानव म्हणून पाहत नाही, आता विश्वात्मके देवे ग्रंथ ठेवलेलाच आहे. आता पुढे काय विश्लेषण करायचं? येणे वागयज्ञे तोषावे, ज्ञानेश्वरी ठेवलेलीच होती समोर. सद्गुरू महाराज तुमच्याच कृपेनं निर्माण झालेली ही सेवा आहे आणि तुमच्या पुढे ही सेवा रुजू केलेली आहे. आता या वाग यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा. यज्ञाचे अनेक प्रकार आहे. भजनाला नामयज्ञ म्हणतात, अन्नदानाला अन्नदान यज्ञ म्हणतात, कुणी व्यक्तिगत जप करत असेल त्याला जपयज्ञ म्हणतात. गीतेमध्ये त्याचा उल्लेख आला, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. विभूती सांगितल्यात ना 10व्या अध्यायात, जपयज्ञ सांगितला आहे. ज्ञान यज्ञ आहे, कर्म हा सुद्धा यज्ञ आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. कर्म, चांगली कर्म करून परमेश्वराला अर्पण करणं म्हणजे ती यज्ञातील आहुतीच आहे. चांगले कर्म करा, देवाला अर्पण करा, समाजाला अर्पण करा, म्हणजे ती आहुती आहे. तो कर्मयज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, भक्ती यज्ञ आहे, जप यज्ञ आहे, अन्नदानाचा यज्ञ आहे. इथे वाग यज्ञ म्हटलंय. ग्रंथ निर्माण करणं हा वाग यज्ञ आहे. कारण या यज्ञाच्या द्वारा प्रसाद, यज्ञ कशाला म्हणावा? जो प्रसाद मिळवून देतो तो यज्ञ. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, आणि म्हणून ग्रंथातून आम्हाला प्रसन्नता प्राप्त होत असते, विचार मिळत असतात, संस्कार मिळत असतात. इच्छित अशा पद्धतीचं ज्ञान भांडार आम्हाला ते मिळत असतं. म्हणून या ग्रंथांना फार मोल आहे, फार महत्व आहे. आमचे संत म्हणतात, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी. शब्दांना किती महत्व आहे तर म्हणाले, शब्दांचे उपकार आहे म्हणूनच समाज पुढे चाललेला आहे. इतिहासाच्या रूपानं, अन्य विषयांच्या रूपानं जर पुस्तकं आणि ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले नसते तर आम्हाला ज्ञान कुठून मिळालं असतं? कोणत्या आधारानं आम्ही ते घेतलं असतं? मला सांगा ना. म्हणून धार्मिक ग्रंथ असतील, ऐतिहासिक स्वरूपाचे असतील, वैज्ञानिक दस्तऐवज असतील, किंवा आणखी काही वेगळ्या विषयाचे असतील, ते सगळे ग्रंथ रूपानं, शब्द रूपानं आमच्यापर्यंत आले
मग काही वेळेला मौखिक पाठांतर करून आले, काही लिखित स्वरूपामध्ये आमच्या समोर पोहोचले आणि तो वागयज्ञ असल्यामुळे आम्हाला पुढच्या काही गोष्टी सुचल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा वागयज्ञ फार महत्त्वाचा आहे. आणि माऊली या ग्रंथाला वागयज्ञ म्हणतात. आणि हा वागयज्ञ माऊलींनी खऱ्या अर्थानं आता सर्वांसाठी खुला करावा म्हणून आपल्या सद्गुरूंच्या समोर ठेवलेला आहे. कारण संतांचा स्वभाव कसा असतो, संतांचा स्वभाव एका अभंगात तुकोबाराय सांगतात, घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. आता संपूर्ण अभंग पाहण्यासारखा आहे. मुद्दा एवढाच आहे की हे उदारत्व माऊलीच्याही अंतकरणात होतं. त्यांना माहिती होतं आपली प्रथा काय, आपली परंपरा काय. एक गुरु एक शिष्य ही परंपरा. आपण त्याचा विचार आणखी पुढील प्रवचनांमध्ये आणखी सविस्तर बघू. पण ज्ञानोबारायांना असं वाटतंय की हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं सर्वांपर्यंत पोहोचावं, सर्वांसाठी ते खुलं व्हावं. आणि म्हणून येणे वागयज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे सद्गुरू महाराज या वागयज्ञानं आता तुम्ही संतुष्ट व्हा. ही ज्ञानेश्वरी रचना आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि सद्गुरूंची संतुष्टता ही फार महत्त्वाची असते. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानिनस तत्वदर्शनात. ते संतुष्ट झाले मग नक्की आपलं आत्मकल्याण आहे. मग आपल्याला, मला असं वाटतं कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला जर काही आपलं हित करून घ्यायचं असेल तर त्यांना संतुष्ट करणं आपलं कामच आहे ना. त्यांचा अनादर करून, त्यांना क्रोध येईल असं वागून मग आपलं ध्येय पूर्ण होईल काय. संतुष्ट तर करावंच लागतं ना. आणि म्हणून संतुष्टता सद्गुरूंची महत्वाची आहे. आपण संतुष्ट व्हा आणि मला हे पसायदान द्या, मला हा कृपा प्रसाद द्या, मला हा कृपा आशीर्वाद द्या. अर्थात कोणता कृपा आशीर्वाद द्या त्याची खरी सुरुवात होणार